नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजयकुमार तासगाव यश ॲग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या विषयात जो संवाद चालू आहे त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदारांनो, मी आज पुन्हा एकदा मिलीबग आणि खोडआळी या विषयावर बोलतोय. आपण जून, जुलै, ऑगस्ट ह्या महिन्यात त्या विषयात आपण काम करतोय, त्यावेळी आपण संवाद साधणारच आहे. पण आत्ता अनेक बागायतदारांची मालं काढणी झालीत, मालं काढणी व्हायला लागलेत, काही लोकांनी खड छाटण्या घ्यायला लागलेत आणि अशा काळात खोडातून नवीन भुस्सा सुद्धा बाहेर पडायला दिसतोय आणि जिथं बाग फुटायला लागली आहे अशी बाग अशी वाकडी फुटायला लागलेली आहे. म्हणजे ते मिलीबग त्याला खातंय आणि मग फूट बाहेर निघण्यासाठीचा प्रयत्न झाड करते आणि तिथे ती फूट वाकडी होते. अशा वेळी बागायतदार बंधूंनो, खोडआळीसाठी तातडीने नियंत्रण करून घ्या. तातडीने नियंत्रण असं करायचं आहे, कोणतेही कीटकनाशक वापरायचं नाही आहे, हंटिंग प्रोसिजर वापरायची. हंटिंग प्रोसिजर म्हणजे काय? धरायचा आणि मारायचा. म्हणजे कसा? एक क्लच वायर आणा, बारीक क्लच वायर मिळते, एक लुनाची पेक्षा सुद्धा लहान असते. बारीक क्लच वायर आणा, ती कट करा. त्याचा एक व्हिडिओ मी देतो तुम्हाला. हे माझा संवाद चालू असताना तुम्हाला व्हिडिओ दिसेल. ते उलगडा आणि त्यात ती खालच्या किंवा वरच्या दिशेनं पाठीमागच्या बाजूनं फिरवत आत घाला. जिथंपर्यंत जाते तिथंपर्यंत घाला. त्याला आळीला थोडी जर जखम झाली तर ते बाहेर काढा आणि आपल्याला ती आळी मेलेली दिसेल. खालच्या दिशेनं वरच्या दिशेनं शक्यतो हे काम सकाळच्या वेळी करा. पण खोडआळी मात्र कंट्रोलच करा, कंपल्सरी करा. तुमच्याकडे नसेल ते स्किल तर आजूबाजूला लेबर त्या विषयात काम करणारे आहेत, ते लेबर बोलवा. पण खोडआळी मात्र सळी घालूनच मारण्याचा प्रयत्न करा. खूप चांगलं कंट्रोल येतं आपल्याला हंटिंगमध्ये मिळतं. पहिली गोष्ट, मिलीबगचं कंट्रोल आपल्याला चांगल्या पद्धतीने करावं लागेल, कारण निघणारी बागेची फूट आपल्याला चांगली काढावी लागेल. ह्यासाठी अगोदर छाटणी झाल्या फक्त क्लोरो किंवा क्युरॅक्रॉन दोन्हीपैकी एक वापरा. अनेक बागायतदार दोन्ही एकत्र वापरतात. नको, काही गरज नाही आहे त्याची. विनाकारण पैसे घालवायचे नाही आहे. दोन्हीपैकी एक वापरा, 100% कंट्रोल चांगलं मिळतं. फक्त तुम्ही धुताय कसं त्याच्यावर ते अवलंबून आहे. धुवायला गडबड करायची. एकरी 1000 लिटर पाणी जायला पाहिजे. आपण 250-300 लिटर किंवा ट्रॅक्टरमध्ये टाकायचं आणि ते फवारून घ्यायचं. हे काम सोपं आहे, तेवढं मात्र आपण लगेच करतो. त्यासाठी 1000 रुपयाचं क्युरॅक्रॉन मात्र आपण त्या बॅनरमध्ये बघतो. असं नका करू. कीटकनाशकाचा वापर मर्यादित करा, गरज नाही आहे त्याची. पण बाय हँड खोडा आणि ओलांड चांगल्या पद्धतीनं धुवून घ्या. ह्यासाठी 1000 लिटर पाणी, 1 लिटर क्युरॅक्रॉन किंवा 50% क्लोरो आणि त्यात 1 लिटर वायस्टिक टाका आणि अशा पद्धतीनं खोडा आणि ओलांड चांगलं धुवून घ्या. त्याचवेळी जमिनीतून मात्र एकरी 1 किलो बटलर ड्रीपमधून द्या. जमिनीत गेलेला बटलर हा जमिनीतल्या जेवढ्या प्रकारच्या आळ्या किंवा कोश असतील त्याला शोधून खाण्याचं काम करेल. पहिली फवारणी. आणि दुसरं, ज्यावेळी संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी एकरी 1 किलो बटलर 1000 लिटर पाण्यातनं ट्रॅक्टरमध्ये टाकून आपण फवारून घेतलं तरी चालेल. हे 2 कामं ह्या मिलीबग आणि खोडआळी नियंत्रणासाठी आपण नेमकेपणानं करण्याचा प्रयत्न करूया. झाड अगदी व्यवस्थित आलं पाहिजे ह्या पद्धतीने काम करूया. मग ती झाडाची बांधणी असेल, खड छाटणी असेल, काठी बांधणी व्यवस्थित असेल, तारा निघालेल्या व्यवस्थित असतील, ह्या सगळ्या व्यवस्थित करून घेऊन बागेला ज्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आंतर मशागत, मोठी मशागत करून एकरी फक्त 2 ट्रॉल्या शेणखत टाका. त्याविषयी जास्त टाकायची गरज नाही आहे. माती तपासून घ्या. माती तपासून जेवढा खताचा डोस निघेल तेवढाच घाला. त्यापेक्षा वेगळा घालण्याची गरज नाही, जास्त घालण्याची गरज अजिबात नाही आहे. अनेक प्रकारच्या ग्रेड्स बाजारात मिळतात, त्या जास्त घालू नका, आवश्यकता अजिबात नाही आहे. मातीत सगळं आहे, हुडकून फक्त जे कमी आहे ते देऊन बाग काढण्याचा प्रयत्न करूया. बागायतदार बंधूंनो, ह्या सगळ्या विषयावर आपण प्रशिक्षण देतो. माझी विनंती आहे आपल्याला की 4 आणि 5 तारखेला तासगावला जिजामाता मंगल कार्यालयात नक्की या. आपण द्राक्ष बागेचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठीचा 2 दिवसाचा प्रशिक्षणाचा कोर्स नेमकेपणानं करूया. खाली राहुल पाटील, किरण पाटील सरांचे नंबर येत आहेत, त्याच्यावर नेमकेपणानं तुम्ही त्याची नोंदणी करून घ्या. पूर्व नोंदणी अत्यंत आवश्यक आहे. माझी विनंती आहे की हा आपला संवाद जास्तीत जास्त बागायतदारांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.